नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज. पाहुयात दिवसभरातील ठळक घडामोडी. आळंदी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मरकळ तालुका खेड येथील कमळसाई वस्तीत जुन्या वादाच्या कारणावरून काही तरुणांनी पूर्वनियोजित कट रचून कोयता आणि लोखंडी रॉडसारख्या घातक शस्त्रांनी चिपक हल्ला केला. या हल्ल्यात काही जण गंभीर जखमी झाले असून परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे. ज्ञानेश्वर महादेव पाचपुते, वय वर्ष 22, राहणार मरकळ यांनी दुपारी दिनांक 2 जून रोजी आळंदी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. प्रज्वल टाकळकर याला अटक केली असून 5 जणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बेटी कंपनीच्या नादी लागू नका असे म्हणत हल्ला केल्याचं फिर्यादीत नमूद आहे. प्रज्वल टाकळकर याला अटक करण्यात आली आहे. या संपूर्ण घटनेबाबत ज्या तरुणांना गंभीर हानी झाली त्यांच्या नातेवाईकांनी अत्यंत गंभीर आक्षेप घेतले आहेत. माझं नाव शिवम कडे, माझ्या मेवण्याचं नाव बबलू पाचपुते. यांना 2 दिवसापूर्वी त्यांच्या मरकळ गावातील काही म्हणजे व्यक्तींनी मिळून गोळका करून त्याला मारण्याचा प्रयत्न केला होता. त्याच्यामध्ये भरपूर एक 10-12 जण येऊन त्याला लाकडाने मारहाण केली. मारहाण केली प्लस त्याचा भाऊ गाडीवर टाकून दवाखान्यात घेऊन चालला होता. तर त्यांना सुद्धा अडवायचा प्रयत्न केला आणि त्याच्या आधी सुद्धा त्यांनी त्याच्या डोक्यात दगड घालायचा प्रयत्न केला होता. तर सदर एक व्यक्ती होता, त्यांनी त्याला त्याच्यातून वाचवलं. सपोज जर दगड बसला असता तर आज आमचा माणूस आमच्यात नसता. मग आम्ही कंप्लेंट या गोष्टी केल्या तर त्यांची सुद्धा आमच्या विरोधात सुद्धा पोलिसांनी क्रॉस कंप्लेंट घेतली. ही असं म्हणजे तुम्ही त्यांना मारहाण केली असेल म्हणून क्रॉस घेतली ना कंप्लेंट? आम्ही त्यांना मारहाण करायचा काही विषयच नाही आहे ना सर. तुम्ही विचार करा, आज माणूस बेशुद्ध हालत पडलाय, डोक्यात दगड मार लागलेला आहे, डोक्यात इथं वार लागलेत, हातपाय तुटून पार हाडांचा भुगा झालाय. तरी सुद्धा आम्ही कसं मारहाण करणार त्यांना? तरी सुद्धा पोलिसांनी म्हणजे तुमचा जो मेव्हणा आहे तो बेशुद्ध अवस्थेत होता, बेशुद्ध अवस्थेत असून सुद्धा मारहाणीनंतर तरी त्यांच्यावरती क्रॉस कंप्लेंट केली. तरी सुद्धा त्याच्यावरती क्रॉस कंप्लेंट करून आणि ह्या गोष्टीची म्हणजे दखल कोणी घेत नाहीये. म्हणजे पोलीस सुद्धा ह्या गोष्टी जास्त दखल घेत नाही. आता तुमचा गुन्हा दाखल करून तर घेतलाय त्यांनी. गुन्हा दाखल करून पण आरोपींना सोडतात. ते अभिषेक लोखंडे म्हणून आरोपी आहे त्याच्यामध्ये, त्यांना सोडतात पुढं. मग या गोष्टीचे पूर्णपणे हे घेतलं पाहिजे. आता 3 दिवस झाले या गोष्टीला, 2 दिवस सपोज. तर ह्या गोष्टीची दखल घेतली पाहिजे ना पोलिसांनी. आणि आमच्या मेवण्याची तब्येत फुल म्हणजे एकदम क्रिटिकल आहे. डोक्याला मार आहे, त्याचं पूर्ण कवटीला क्रॅक आलेली आहे. परत हातपाय सगळे शुद्धीव तर नाहीच आहे, पण हातपायाचा म्हणजे हाडांचा चुरा झालेला आहे पूर्ण सगळं. म्हणजे त्याची हालत खूप क्रिटिकल आहे. तरी सुद्धा मग बाकीचे आरोपी सुटतात. मग न्याय कसा मागायचा आम्ही? म्हणजे मोठे लोक आमच्यावरती असं दबाव का आणतात? ते मोठे लोक म्हणजे कोण आहेत असे? म्हणजे त्यांच्याकडं त्यांनी काय केलंय, म्हणजे त्यांच्याकडे भरपूर पैसे वगैरे या गोष्टी करून मारहाण केली. त्यांच्याकडे खूप मोठ्या प्रमाणावर पैसे. हा, म्हणजे ते मोठीच लोक आहेत थोडक्यात. त्यांनी जमीन वगैरे विकून त्या पैसे हे करून ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी दाबण्याचा प्रयत्न चालू आहे. मग हे आम्ही ह्या न्याय मागायला जायचं कुठं? असं घरगुती गॅस सिलेंडर वेळेत मिळत नसल्याच्या तक्रारी नागरिकांकडून सातत्याने केल्या जात असताना उत्तर महाळुंगे MIDC पोलीस ठाण्याच्या हद्दीत अवैध गॅस रिफिलिंगचा प्रकार उघडकीस आला आहे. लोकांच्या जीवितास मोठा धोका निर्माण होईल अशा पद्धतीने बेकायदेशीर आणि असुरक्षित वातावरणात घरगुती सिलेंडरमधील गॅस व्यावसायिक मोकळ्या सिलेंडरमध्ये भरणाऱ्या एका दुकानाविरुद्ध महाळुंगे MIDC पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या कारवाईत एका आरोपीला रंगेहात पकडण्यात आले असून ज्वलनशील पदार्थांची बेजबाबदार हाताळणी केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणी महाळुंगे MIDC पोलीस ठाण्यात दुकान चालक निरण जितेन कमान, वय वर्ष 35, राहणार महाळुंगे, मूळ राहणार आसाम आणि मुख्य दुकान मालक प्रशांत पायगुडे, राहणार महाळुंगे इंगळे, तालुका खेड यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. महाळुंगे येथील शिवकृपा हॉस्पिटलजवळ ओम साई गॅस सेल्स या नावाचे दुकान आहे. या दुकानाचा मालक प्रशांत पायगुडे याने मानवी जीविताला धोका संभवू नये यासाठी कोणत्याही सुरक्षित उपाययोजना केल्या नव्हत्या. तो तिथे बेकायदेशीरपणे घरगुती गॅस सिलेंडरमधील गॅस इतर सिलेंडरमध्ये भरून घेत होता. पोलिसांनी या दुकानात छापा टाकला असता आरोपी निरण कमान हा अत्यंत धोकादायक पद्धतीने गॅस रिफिलिंग करताना मिळून आला. जीवनोपयोगी वस्तूंचा काळाबाजार करून शासन आणि ग्राहकांची फसवणूक केल्याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. एका भरधाव दुचाकीने बस स्टॉपच्या भिंतीला भीषण धडक दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या भीषण अपघातात दुचाकी चालक तरुण स्वतःच्या मृत्यूस कारणीभूत ठरला असून दुचाकीचेही मोठे नुकसान झाले आहे. या प्रकरणी लोकेश अच्युतराव साळापुरीकर, वय वर्ष 33, राहणार खराबवाडी, तालुका खेड, मूळ राहणार सिडको, संभाजीनगर यांनी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
अपघातात मरण पावलेल्या दुचालक आरोपीचे नाव संकेत प्रभाकरराव कुंजकर असे आहे. पुणे जिल्ह्यातील खेड तालुक्यातील बाळद गावात घरकुलाच्या बांधकामावरून 2 भावांमध्ये मोठा वाद झाला. हा वाद सोडवण्यासाठी गेलेल्या बहिणीवरच हल्ला करण्यात आला. यावेळी उपस्थित ट्रॅक्टर चालकावरही कोयत्याने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना घडली. या प्रकरणी खेड पोलिसांनी 4 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. फुगेवाडी विषारी दारू प्रकरणात मंगळवारी आणखी एका रुग्णाचा YCM रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे या दारू प्रकरणातील मृतांची संख्या आता 17वर पोहोचली आहे. ससून रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाला घरी सोडण्यात आले आहे. या घटनेनंतर अवैध दारूवर कारवायांची मोहीम सुरूच असून सलग 4थ्या दिवशी 11 ठिकाणी कारवाया करण्यात आल्या आहेत. पिंपरी चिंचवड पोलिसांची अवैध दारू निर्मिती, विक्री आणि वाहतुकीवर सातत्याने कारवाई सुरू आहे. दापोडी येथील विषारी दारूकांड झाल्यानंतर पोलिसांनी या मोहिमेला गती देत मोठ्या प्रमाणात कारवाया केल्या. पोलिसांनी 2,39,670 रुपयांची दारू जप्त केली. चाकण उत्तर, चाकण दक्षिण, आळंदी, महाळुंगे उत्तर आणि दक्षिण पोलीस ठाण्यांच्या हद्दीत कारवाया सुरूच आहेत. गावठी दारू महाराष्ट्र शासन मान्यताप्राप्त दारूच्या पथ्यावर पडली आहे. गावठी दारू स्वस्त म्हणून मोठ्या प्रमाणावर हे विषारी दारू अनेक तळीराम सेवन करत होते. परंतु या विषारी दारूने 15पेक्षा जास्त मद्यपींचे जीव घेतल्यानं गावठी दारूवर पोलिसांनी धडक कारवाई करून हे धंदे सध्या पूर्ण बंद केले आहेत. परंतु दारूशिवाय जमत नाही अशा अट्टल तळीराम मंडळींनी आपला मोर्चा आता शासनमान्य देशी दारूकडे वळवला आहे. देशी दारू दुकानावर संत्रा, टँगो पंच यांसह अन्य दारूंचा आधार गावठी दारूच्या आहारी केलेल्या मंडळींनी घेतला आहे. त्यामुळे शासनमान्य देशी दारूच्या दुकानावर सध्या अशी मोठी गर्दी पाहावयास मिळत आहे. खेड तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यातील भीमाशंकर अभयारण्य परिसरातील टोकावडे शिरगाव परिसरात दुपारी झालेल्या वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाने धुमाकूळ घातल्यानं परिसरातील विजेचे खांब आणि झाडे उन्मळून पडले, तर घरांचे पत्रे आणि कौले उडून भिंती कोसळल्याच्या घटना घडल्या. पश्चिम भागातील टोकावडे, विठ्ठलवाडी, शिरगाव, सावंत वस्ती, गोपाळे वस्तीमधील 20हून अधिक घरांचे नुकसान होऊन संसारोपयोगी साहित्य भिजून नुकसान झाले. घटनास्थळी जिल्हा परिषदेचे सदस्य समीर सुपे, बाजार समितीचे संचालक विठ्ठल बनखरे यांनी प्रत्यक्ष भेटी देऊन पाहणी केली. विठ्ठल बनखरे यांनी याबाबत सविस्तर माहिती आमदार बाबाजी काळे यांना दिली असता आमदार काळे यांनी तातडीने किराणा किटचे कार्यकर्त्यांच्या मार्फत पाठवून नुकसानग्रस्त कुटुंबांना मदत दिली आहे. तसेच नुकसानग्रस्त कुटुंबाच्या नुकसानीचे पंचनामे करण्याच्या सूचना महसूल प्रशासनाला दिल्या. त्यानंतर तहसीलदार प्रशांत बेडसे यांच्या सूचनेनुसार महसूल प्रशासनाने पुरवठा निरीक्षक महादेव कुंभार यांनी नुकसानग्रस्त कुटुंबांना धान्य किटचे वाटप केले. दरम्यान पश्चिम भागातील राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात असलेल्या अनेक दानशूर मंडळींनी देखील मदतीचा हात पुढे केला आहे. पावसाळा तोंडावर येऊनही वीज वितरण कंपनीचे अधिकारी कर्मचारी मात्र सुस्तावलेल्या अवस्थेत आहेत. खेड तालुक्यात अनेक भागात मुख्य वीज वाहिन्यांचे लोखंडी पोल चक्क पडण्याच्या स्थितीत असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. खासगी ठेकेदारांमार्फत करण्यात आलेल्या विद्युत वाहिन्यांचे काम वर्षभरात पडण्याच्या स्थितीत आले आहे. सदरचे खांब कोसळण्याच्या स्थितीत असूनही याकडे कानाडोळा केला जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण भागात कार्यरत असलेल्या नोटरी वकिलांना नोटरी तिकिटाच्या उपलब्धतेसाठी मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. ही समस्या सोडवण्यासाठी नोटरी प्रॅक्टिशनर्स असोसिएशन महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची मंत्रालय मुंबई येथे भेट घेत त्यांना निवेदन देण्यात आले. मौजे खरपुडी खुर्द येथे हुमणी अळी नियंत्रण व उपाय याबाबत कृषी विभागामार्फत खरीप हंगाम महाकृषी मोहीम राबवण्यात आली. यावेळी शेतकऱ्यांना अधिकाऱ्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. या प्रसंगी सरपंच शेतकरी DY पाटील ॲग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट महाविद्यालय पुणे विद्यालयाच्या कृषी कन्या उपस्थित होत्या. खेडचे माजी आमदार दिलीप मोहिते तालुक्यातील विविध कार्यक्रमांमध्ये आंबेगावचे आमदार व माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्यावर जहरी टीका करत आहेत. याच पार्श्वभूमीवर माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सपत्नीक चाकणमध्ये आल्यानंतर मंगळवारी 2 जून रोजी स्वर्गीय आमदार सुरेशभाऊ गोरे यांच्या घरी भेट दिली. यावेळी नागरिक आणि पत्रकार यांनी वळसे पाटील यांना विचारण्याचा प्रयत्न केला असता त्यांचे नावही घेऊ नका, तो विषयच नको म्हणत माजी आमदार दिलीप मोहिते यांना अनुलेखाने उत्तर दिले.
या दरम्यान मात्र वळसे पाटील यांनी यापूर्वी माझ्याकडे खेड तालुक्यात येण्याचा व्हिसा नव्हता अशी कोपरखळी मारली. दरम्यान खेड तालुक्यातील ऊस भीमाशंकर साखर कारखाना का नेत नाही, सध्या जे कारखाने खेडचा ऊस नेतात त्यांचे दर आणि ऊस तोडणी याबाबत नागरिकांनी तक्रारी केल्या. त्यानंतर माजी मंत्री वळसे पाटील यांनी भीमाशंकर साखर कारखान्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना फोन केला. खेड तालुक्याच्या बाबत तातडीने निर्णय घ्या, यासाठी चाकण पालिकेचे गटनेते नितीन गोरे, नगराध्यक्ष मनीषा गोरे यांची मदत घेण्याच्या सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. त्यांचं म्हणणं की आमच्या इकडं ऊस आहे आणि आमच्याकडे काही कुठला कारखाना येत नाही, जे प्रत्येकाचा चांगला भाव देत नाही. आपण इकडं टोळ्या किंवा हार्वेस्टर वगैरे टाकू शकतो का? नाही, तुम्ही जी टोळ्या टाकल्या होत्या त्या खालच्या भागात टाकता, रोडच्या पलीकडं. चाकण आणि कोळी वगैरे तिकडे टाकतात. ते चाकण हा परिसर जो आहे ते या परिसरात म्हणजे एकतर यांना मी कारखान्यावर यायला सांगतो, नाहीतर तुम्ही इकडे येऊन का त्यांच्याशी चर्चा करा, शेती अधिकारी किंवा तुम्ही स्वतः. आणि यावर्षी ऊस ते सगळ्यांनाच असणार आहे, प्रत्येक कारखाना प्रयत्न करणारच आहे. यांचं काय अंतर काय फार जास्त आहे मला असं वाटत नाही. यावर्षी थोडंफार अंतर जास्त असलं तरीसुद्धा तुम्हाला ते करायला पाहिजे. मग तुम्हाला नितीनराव गोरे, माझे आमदार गोरे साहेबांचे बंधू, ते फोन करते, तर तुम्ही त्याप्रमाणे बोलून बघा. इकडं सर्वे करून इकडे एक ऑफिसवर फोन टाका नोंदणीसाठी. तेच देते तुम्हाला नोंदणीला ऑफिससाठी जागा भाडेल. हो, चाकणला आंबेटन चौकाच्या इकडं राहतात ते, थोडं करा. पुणे जिल्हाधिकाऱ्यांचा एकच आदेश आणि जिल्ह्यातील 606 ग्रामपंचायतींना धक्का. जिल्हा परिषद पुणे यांची राज्य सरकार तसेच पालकमंत्री यांच्याकडे धाव. पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या PMRDA हद्दीतील 606 ग्रामपंचायतीच्या ताब्यातील तब्बल 2094 हेक्टर 39 आर गायरान जमिनी विनामूल्य प्राधिकरणाकडे वर्ग करण्याचा आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी 2 जून रोजी काढलाय. राज्य सरकारच्या नगरविकास विभागाच्या अध्यादेशाचा दाखला देत जिल्हाधिकाऱ्यांनी ही अधिसूचना काढल्यामुळे ग्रामीण पुण्यात एकच खळबळ उडाली आहे. या निर्णयामुळे ग्रामपंचायतींचा आपल्या हक्काच्या जमिनींवरील मालकी हक्क संपुष्टात येण्याची भीती निर्माण झाली असून पुणे जिल्हा परिषदेने या आदेशानंतर जिल्हा परिषदेचे पदाधिकारी ऍक्टिव्ह मोडमध्ये आले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांच्या या अधिसूचनेची तातडीने दखल घेत पुणे जिल्हा परिषदेने तातडीने मुख्यमंत्री तसेच दोनही उपमुख्यमंत्री यांची भेट घेऊन या निर्णयाला विरोध दर्शवला आणि या प्रकरणांमध्ये हस्तक्षेप करण्याची मागणी केली. पुणे जिल्हा परिषदेने दिलेल्या यांनी सरकारला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की PMRDA हद्दीत हवेली, मुळशी, मावळ, भोर, खेड, दौंड, शिरूर, पुरंदर आणि वेल्हे या तालुक्यातील 674 गावे येतात. या गावांच्या हक्काच्या गायरान जमिनी अशा प्रकारे प्राधिकरणाकडे वर्ग केल्यास ग्रामीण भागातील सार्वजनिक सुविधा आणि पायाभूत विकास पूर्णपणे ठप्प होईल. गायरान जमिनी हस्तांतरित झाल्यास भविष्यात ग्रामपंचायतींना गावांसाठी खेळाचे मैदान, पाण्याच्या टाक्या, सांडपाणी प्रक्रिया केंद्र, स्मशानभूमी, रस्ते, नाले, सभामंडप आदी अत्यंत आवश्यक आणि सार्वजनिक सुविधा निर्माण करण्यासाठी जागा शिल्लक राहणार नाही. सर्वात मोठा फटका पशुपालन करणाऱ्या ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना बसणार असून त्यांच्या समोरील चराई क्षेत्राचा प्रश्न अत्यंत गंभीर बनेल. आता या संवेदनशील मुद्द्यावर राज्य सरकार काय निर्णय घेणार याकडे संपूर्ण पुणे जिल्ह्याचे लक्ष लागले. तालुकानिहाय हेक्टरमध्ये हस्तांतरित होणारे क्षेत्र पाहिल्यास सर्वाधिक जमीन खेड तालुक्यातील हस्तांतरित होणार असून खेड तालुक्यातील तब्बल 740.88 हेक्टर जमीन हस्तांतरित होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. खेड पाठोपाठ अपर लोणी काळभोर 403.65 हेक्टर, मावळ 344.76 हेक्टर, पुरंदर 293.21 हेक्टर, हवेली 161.58 हेक्टर, शिरूर 150.46 हेक्टर, मुळशी 110.74 हेक्टर,
भोर 17.99 हेक्टर आणि दौंड 6.11 हेक्टर जमीन हस्तांतरित होणार आहे. ढोरे बांबुरवाडी गावात शेताच्या मशागतीसाठी निघालेला ट्रॅक्टर अचानक उलटला. या भीषण अपघातात ट्रॅक्टर चालक शंकर विठ्ठल भांबुरे वय वर्ष 38 राहणार ढोरे बांबुरवाडी तालुका खेड यांचा जागीच मृत्यू झाला आहे. ही दुर्दैवी घटना बुधवार दिनांक 3 जून 2026 रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे. ग्रामस्थांच्या मागणीला यश, येळवली येथे चेकनाक्याचे उद्घाटन. भीमाशंकर वन्यजीव अभयारण्य परिसरातील वनस्पतींचे संरक्षण, पर्यावरण संवर्धन तसेच पर्यटन व्यवस्थापन अधिक प्रभावी करण्याच्या उद्देशाने येळवली येथे नव्याने उभारण्यात आलेल्या चेकनाक्याचे उद्घाटन वनपरिक्षेत्र अधिकारी रणजित जाधव, भीमाशंकर अभयारण्य क्रमांक 1 यांच्या हस्ते संपन्न झाले. येळवली ग्रामस्थांकडून गेल्या 3 वर्षांपासून या परिसरात चेकनाका उभारण्याची मागणी सातत्याने करण्यात येत होती. परिसरात वाढणारी पर्यटकांची संख्या, जंगलातील गैरप्रकारांना आळा घालण्याची गरज तसेच पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने चेकनाका आवश्यक असल्याचे ग्रामस्थांचे मत होते. ग्रामस्थांच्या या मागणीची दखल घेत वनपरिक्षेत्र अधिकारी यांनी चेकनाक्यास मंजुरी देत त्याचे उद्घाटन केले. चाकणमधील ज्येष्ठ दाम्पत्य शंकरराव गुजर वय वर्ष 70 व द्वारका शंकरराव गुजर वय वर्ष 65 या ज्येष्ठांचा अनोखा वाढदिवस सोहळा संतोषनगर वाकी तालुका खेड येथील रसिक पॅलेसमध्ये अत्यंत उत्साहात साजरा झाला. नातेवाईकांसह परिसरातील नागरिकांनी देखील या ज्येष्ठांच्या अनोख्या वाढदिवस सोहळ्यास आवर्जून हजेरी लावत शतायुषी होण्याच्या शुभेच्छा दिल्या. काळ पुढे सरकत राहिला आणि खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण येथील उपबाजार आवारात बुधवारी 3 जून 2026 रोजी कांद्याची आवक घटली आहे. बहुतांश शेतकऱ्यांनी आपला कांदा विक्री केलाय, मात्र आता कांद्याच्या दरात वाढ झाली आहे. सध्या कांद्याला 10 ते 16 रुपये एवढा प्रति किलोला दर मिळत आहे. ज्या शेतकरी मंडळींकडे अजूनही कांदा शिल्लक आहे त्यांना या वाढलेल्या दराचा लाभ मिळत आहे. मात्र सध्या मिळत असलेला दर देखील पुरेसा नसल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी पुणे लाईव्ह सोबत बोलताना सांगितले. बाबाजी किसन काळे, काळे पिंपरी. काय आणलं होतं मार्केटला? कांदे किती आणलं? कांदे 34 पिशवी होती. 34. हां, काय भाव घेतला? 14-15. 14-15 रुपये. हां, मागच्या आठवडे पण काय भाव होते? मागच्या आठवड्यात 13.5 रुपये गेले, काही 8 रुपये गेले. बोला. आता भाव समाधानकारक आहे असं वाटतंय का? नाही अजून. नाही वाटत अजून. किती पिशवी आणलं होतं म्हणले तुम्ही? 34. 34 पिशवी. अजून किती भाव भेटला पाहिजे? कमीत कमी नाही काय ते 1700-1800 रुपये भाव भेटला पाहिजे शेतकरी. तर बरोबर. तेव्हा जमीन खपवली ना तर सुखी राहील. का बरं? आणि माल पिकून सुखी नाही. काय तर राजा आहे शेतकरी, सगळ्यात भिक्कार शेतकरी, सगळे चोर आहेत. दुसरे कोण चोर आहे? शेतकरी? शेतकरी काय चोरता हे दुसरे चोर आहेत. कोण? हो की ना, या परी दलाल बिला सगळे चोर आहेत. यांच्यातच बिटच नाही मोठी होत. काय करायचं आम्ही? बोंब मारायची. आता- शेतकरी इकडे या. हो नाही तुमच्या गांधीची काय वर्ड आहे का? लाईव्हला बातमी द्या. काळेसाहेब नाही ना, जाऊ दे. आता तुमची चांदी नाही झाली का? मग आता मागच्या आठवड्यात 8.5 अहो, रुपये भाव होता. हां. 400 रुपये रोज आहे बाईला. 8ला येते 2ला सुट्टी. काय करायचं? 1 तास जेवायला 400 रुपये द्यायचं. कसं काय परवडायचं? किती पिशा काढीन ती? 10 पिशा काढीन लईतले दिवसभर. त्याच्या मागं उपटायला माणसं, हमाली, दलाली, पिशवी भाडं. हां, कसं काय परवडतं तुम्ही सांगा ना. त्यामुळे सरकारला सांगा, उलट शेतकऱ्याला गुंठ्याव जमिनी खपवायला आहे ना परवानगी द्या, म्हणजे सुखी होतील शेतकरी. मग काय हां? परत मिळेल गाव आपल्यावर, परत काय? परत मिळेल गाव आपल्यावर. मस्त आहे की तिकडे. सरकारला सांगा कमीत कमी 1700-1800 रुपये भाव द्या बांधून. आणि आता गेले यांना ना अनुदान द्या. तर गुंठे विकलेले सोपं आहे. पण नाही ना वापता तिच्यात 50 नाव आहे, तिच्यात लपडी, त्याच्यात 11 गुंठ्याशिवाय कागद होत नाही. काय करायचं शेतकऱ्यांनी? भाषा विकायची तुमची तयारी आहे म्हणे? आहे कशी काय तयारी? सगळी तयारी आहे आपली. सगळी तयारी आहे ना? सगळी तयारी. बागांनीच तर काय करायची? 400 रुपये रोज कुठून द्यायचा? 400 रुपये गडी 700 रुपये मावत आहे. नाक्यावर 1300 रुपये रोज आहे. कशी काय शेती करायची? तुम्ही मला थोडक्यात सांगा, शेती कशी काय करायची? गाव कोणतं म्हणले दादा? काळे पिंपरी. काळेची. हा, बाबाजी काळे नाव आहे माओ. बाबाजी काळे का आमदार आहे? आमदार नाही ते आमदार आहे, मी आमदार नाही. तुमचं पूर्ण नाव काय आहे? बाबाजी किसन काळे.
पिंपरी खुर्द, काळेची वाडी, हां काळे पिंपरी, काळे पिंपरी. हां ते काळ्याच्या वाडीचा आमदार आहे मी, काळ्याची वाडीतून. खेड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या चाकण्यातील उपबाजार आवारात बुधवारी 3 जून 2026 रोजी तरकारी मालाची आवक व भाव काय महात्मा होते फुले मार्केट जाणून यार्ड घेऊया. या ठिकाणी फळभाज्या असेल, पालेभाज्या असेल, त्यांची आवक ही जेमतेम झालेली आहे. परंतु काही मालाचे बाजारभाव आहे तसे काही मालाचे बाजारभाव थोडे वाढलेले आहेत. आज रोजी कोबी असेल, कोबीचा भाव वाढलेला आहे. कोबी 8 रुपये पहिली होती, आज कोबी ती 12 ते 20 रुपये किलो झालेली. त्याचप्रमाणे फुलावर असेल, फुलावरसुद्धा 15 ते 20 रुपये किलो झालेले. वांगी 30 ते 35 रुपये किलो झालेले. टमाट्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. टमाटे 30 रुपये किलो आहे. कारली 50 रुपये किलो झालेली. गवारसुद्धा 40 ते 45 रुपये किलो आहे. दुधी भोपळा 20 ते 25 रुपये किलो आहे. डांगर भोपळा असेल तो 15 ते 16 रुपये किलो आहे. शेवगा असेल 30 ते 40 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे मिरची असेल, मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. त्याचप्रमाणे दोडका असेल, दोडका 60 ते 70 रुपये किलो आहे. शिमला मिरची 40 ते 50 रुपये किलो आहे. श्रावणी घेवड्याचे भाव थोडे कमी झाले आहेत. श्रावणी घेवडा 60 ते 70 रुपये किलो झालेला आहे. त्याचप्रमाणे वालवरचे भाव थोडे वाढलेले आहेत. वालवर 100 ते 130 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे चवळे असेल, चवळीसुद्धा 30 रुपये किलो झालेले. तोंडलीसुद्धा 30 रुपये किलो झालेले. राजम्याचे भाव थोडे वाढलेले आहेत. राजमा 100 ते 110 रुपये किलो झालेला आहे. पावटासुद्धा 90 ते 100 रुपये किलो झालेला आहे. भेंडी 40 ते 45 रुपये किलो झालेले. गाजर 15 ते 20 रुपये किलो झालेले. घोसाळे असेल, घोसाळेसुद्धा 30 ते 35 रुपये किलो झालेले. बीटसुद्धा 25 ते 35 रुपये किलो झालेले. काकडी 30 रुपये किलो झालेले. त्याचप्रमाणे पापडे असेल, पापडेसुद्धा 80 ते 100 रुपये किलो आहे. वाटाण्याचे भाव थोडे आज वाढलेले आहेत. वाटाणा 100 ते 110 रुपये किलो झालेले आहे. त्याचप्रमाणे पालेभाज्यामध्ये मेथी असेल, मेथी 15 ते 20 रुपयाला गड्डी झालेली आहे. त्याचप्रमाणे कोथिंबीर असेल, कोथिंबीर 10 ते 15 रुपयाला गड्डी आहे. त्याचप्रमाणे शापू असेल, शापू 15 ते 20 रुपयाला गड्डी आहे. पालक 10 ते 12 रुपयाला गड्डी आहे. सर्वसाधारण बाजारामध्ये अशी स्थिती आहे. नमस्कार, आपण पाहत आहात पुणे लाईव्ह न्यूज.